नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर चला, आज मी तुम्हाला चपाती दाखवते। म्हणजे आज आपण चपातीपासून मस्त असा भन्नाट महागडा पदार्थ जो की मार्केटमध्ये भेटतो तोच आज आपण घरी बनवणार आहोत। पण उकळत्या तेलामध्ये चपाती टाकून तुम्ही हा जर पदार्थ तयार करून पाहिला तर नक्कीच घरातल्यांचा अजिबात विश्वास बसणार नाही, एवढी जबरदस्त तयार होते ही रेसिपी। अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी, तोंडात विरघळणारी, प्रौढ व्यक्तीसुद्धा अगदी ओठाणी खाऊ शकतील, लहान मूलसुद्धा अगदी 6 महिन्याचं वर्षाचं मूलसुद्धा खाऊ शकेल, एवढी जबरदस्त अतिशय पौष्टिक रेसिपी अगदी सोप्या पद्धतीनं झटपट होणारी आज आपण पाहतोय। तर रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुम्ही सुद्धा चपातीपासून नेहमी चिवडा बनवून बोर झाला असाल तर ही रेसिपी संपूर्ण पहा। तर पहा, आज आपण सुरुवातीला कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घालून घेतले। आता तेल छान कडकडीत गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये 2 चपाती घालून घ्यायचे आहेत। आता चपातीसुद्धा आपल्याला अगदी कुरकुरीत करून घ्यायची आहे। कडकडीत गरम तेलामध्येच हाय फ्लेमवरतीच ही चपाती तळून घ्यायची आहे। तर पहा, अगदी अजिबात आतूनसुद्धा कुठे मऊ राहिली नाही पाहिजे, तर व्यवस्थित आलटपलट करून छान कुरकुरीत तळून घ्यायची आहे। आता इथे पाहू शकता दोन्ही चपाती अगदी व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत। सोबतच आपल्याला त्याच्यामध्ये 7 ते 8 बदाम घालायचे आहेत आणि 7 ते 8 इथे मी आपण खजूर जे खातो ते खजूर वापरलेले आहेत। आता हे सुद्धा ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे असतील तर आवर्जून घाला, नसतील तर नाही घातले तरीही चालतील। तर पहा, आता हे आपल्याला सर्व काय करायचं आहे, तळून व्यवस्थित घेतलं की लगेचच काढून घ्यायचं आहे। तर पाहू शकतात अजिबात करपवायचं वगैरे नाही। तर हे सर्व काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं। थंड झालं की मगच आपल्याला हे काय करायचं आहे, बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तर पाहू शकतात इथे अशा पद्धतीनं अगदी बारीक तुकडे करायचे। आता जे खजूर आहेत तर ते आपण तळत असताना पहा, सुरुवातीला त्याच्या बिया काढून घेतल्या होत्या आणि मगच तळले होते। तर शक्यतो तुम्ही बिया काढूनच घ्या आणि मगच तळून घ्या। अशा पद्धतीनं मिक्सरमध्ये घालायचं। पाणी, दूध वगैरे अजिबात न घालता अगदी छान अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे। जेव्हा हे वाटून घेतो तेव्हाच एवढा घरभर सुगंध पसरलेला असतो की खायची इच्छा होते लगेचच। तर लगेचच ते मिश्रण साईडला ठेवून द्यायचं आणि 1 कप साखर पॅनमध्ये घालून घ्यायची। आता ही साखर आपल्याला पाणी, दूध न घालता छान अशी कॅरमलाइज करून घ्यायची आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। सुरुवातीला क्रिस्टल हळूहळू हे क्रिस्टल छान विरघळतात। तर पाहू शकतात अशा पद्धतीने हे कॅरमलाइज झालेली आहे साखर। आता पूर्ण शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम इथे लोच ठेवायची आहे आणि दूध घालून घ्यायचं आहे 1 कप दूध पुरेसं आहे याच्यासाठी। 1 कप दूध घालून घेतलं की लगेचच अशा पद्धतीने एकदम असा मस्त गोळा होतो क्रिस्टलचा आणि हा गोळासुद्धा पुन्हा विरघळला जातो। तर दुधामध्ये पुन्हा 10 मिनटं लागतात विरघळण्यासाठी। तर पूर्ण लो फ्लेमवरतीच आपल्याला हा गोळा पूर्ण विरघळवून घ्यायचा आहे। आता छान अगदी दुधामध्ये विरघळतो आहे तोपर्यंत एका ट्रेमध्ये आपल्याला बटर पेपर घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तूप लावून घ्यायचं आहे। जर बटर पेपर नसेल तर तुम्ही इथे जे आपलं प्लेन कोरं पान असतं ते घेऊ शकता। मुलांच्या चित्रकलेच्या वहीचं वगैरे प्लेन पान असतं पहा, ते वापरलं तरीही चालेल। फक्त आपल्याला त्याच्यावरती शाई वगैरे असता कामा नये। तर इथे आता पहा, सेट करून ठेवला बटर पेपर आणि लगेचच इकडे पॅनमध्ये मिश्रण पाहू शकता अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं होतं तो क्रिस्टल आणि लगेचच त्याच्यामध्ये हे जे आपण वाटून घेतलेलं होतं तर ते मिक्सरच्या भांड्यामधील सर्व याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे गॅसची फ्लेम हाय करू शकता। गॅसची फ्लेम हाय करून आपल्याला हे सर्व अगदी घट्ट होईपर्यंत मिश्रण व्यवस्थित पूर्ण हे आटवून मस्त घ्यायचं आहे घट्ट करून। तर त्याच्यामध्ये फक्त आता मी अर्धा चम्मच इतकी वेलची पावडर घालून घेतली आणि एक 5 ते 7 मिनटानंतर हाय फ्लेम असल्यामुळे पाहू शकतात व्यवस्थित घट्ट झालेलं आहे मिश्रण। अशा पद्धतीनं गोळा तयार व्हायला हवा, पॅन सोडायला पाहिजे मिश्रण आणि छान अगदी ह्या पद्धतीनं सेट करून घ्यायचं आहे। तर पाहू शकतात अशा पद्धतीचं जर नॉनस्टिकचा पॅन असेल तर अतिशय व्यवस्थित हा गोळा तयार होतो। अजिबात पॅनला कुठेही मिश्रण चिटकत नाही आणि व्यवस्थित गोळा तयार झाल्यामुळे अगदी
होणारा पदार्थसुद्धा अगदी छान होतो. तर लगेचच इथे गॅस बंद करून दिला आणि आपल्याला हे सर्व मिश्रण या ट्रेमध्ये बटर पेपरवरती घालून घ्यायचं आहे. आता या स्पॅच्युलाच्या मदतीनेच आपल्याला हे मिश्रण सेट करून घ्यायचं आहे आणि गरम गरम असतानाच आपल्याला हे सेट करायचं आहे. तर पहा, अशा पद्धतीनं आपल्याला अगदी चौकोनी आकारामध्ये मी इथे सेट करून घेते. जर तुम्हाला काही वेगळ्या आकारामध्ये याचा करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकतात. अशा पद्धतीनं स्पॅच्युला व्यवस्थित फिरवून अगदी एकसारखं सगळीकडून मिश्रण सेट करून घेतलेलं आहे. आता आपल्याकडे जर काजू बदाम काही असतील तर ते तुम्ही इथे कट करून याच्यावरती घालू शकतात. तर इथे मी बदाम आणि काजू दोन्हीही कट करून साईडला ठेवलेले होते. तोपर्यंत मी इथे मिश्रण सेट करत होते. सुरुवातीलाच ही प्रोसेस करून घ्यायची. काजू बदाम असतील तर सेट आपलं व्यवस्थित कट करून ठेवून घ्यायचे, जेणेकरून अगदी व्यवस्थित मिश्रण सेट झालं की लगेचच गरम गरम आहे तेव्हाच आपल्याला त्याच्यावरती ते घालून घ्यायचं आहे. तर पहा, अगदी व्यवस्थित छान अगदी तयार करून घेतलं आहे मिश्रण. तोपर्यंत मला तुम्ही सांगा, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, नसेल केलं तर पटकन करून घ्या. आणि व्हिडिओ इथपर्यंत थोडं जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पाहू शकतात इथे अशा पद्धतीनं आपण जे ड्रायफ्रूट कट करून उभे लांब घेतले होते मी ते घालून घेतले. दिसायलासुद्धा पहा किती छान दिसतं आहे ड्रायफ्रूट घातल्यानंतर. आता हे सुद्धा ऑप्शनलच आहे, पण असतील तर जरूर घाला. बऱ्याच वेळा आपण पाहुणे वगैरे येणार असतात आणि गोडाचं काहीतरी घरामध्ये नसतं, त्यावेळी हे झटपट होणारं तुम्ही बनवून ठेवू शकतात आणि खायलासुद्धा त्यांना कळणारसुद्धा नाही आहे चपातीपासून बनवलं. अगदी खव्या मव्याच्या चवीसारखं हे लागतं. लहान मुलांपासून मी सांगितलं सुरुवातीला सर्वजण खाऊ शकतात. तर पहा, सेट करून घ्यायचे. 1 तासासाठी आपल्याला रूम टेम्परेचरवरती सेट करून घ्यायचे. 1 तासामध्ये अतिशय व्यवस्थित सेट होते. तर अगदी जवळूनसुद्धा दाखवते, पाहू शकता. काही सुरेख कलरसुद्धा आला आहे कॅरमलाइज करून घेतल्यामुळे आपण. आणि शिवाय चपाती तळून घेतलेली आहे, त्याच्यामुळे जो घरभर सुगंध पसरला होता तो काही सांगू शकत नाही. एवढा सुरेख वास येत होता. आणि शिवाय बर्फीसुद्धा अतिशय व्यवस्थित मस्त अगदी सेट झालेली आहे. आता कट करत असताना इथे चौकोनी आकारामध्ये मी कट करून घेते. पिझ्झा कटर वापरते. जर तुम्ही इथे सुरी वापरली तर बऱ्यापैकी मिश्रण सुरीला चिटकू शकतं आणि जी आपण वडी तयार करणार आहोत तीसुद्धा काढताना तुटू शकते. म्हणून शक्यतो पिझ्झा कटर वापरलं की अतिशय व्यवस्थित वड्या कट होतात, अजिबात तुटत वगैरे नाहीत. आणि मिश्रणसुद्धा इथे पाहू शकता अजिबात कटरलासुद्धा लागलेलं नाही. तर अशा पद्धतीने मी चौकोनी तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला जर इथे डायमंड आकारामध्ये वगैरे करायच्या असतील काजू कतलीच्या तर तुम्ही तशासुद्धा करू शकता. आता इथे मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते. पहा किती छान अगदी चकाकीसुद्धा आली आहे आणि दिसायलासुद्धा किती सुरेख दिसते. अगदी खव्या माव्याच्या चवीसारखी ही होणारी तयार बर्फी झटपट तयार होते आणि खायलासुद्धा तितकीच पौष्टिक आणि भन्नाट चवीची लागते. तर पाहू शकता इथे आता मी काढून घेतलेलं आहे 3-1 बर्फी. वरतूनसुद्धा ड्रायफ्रूट आपण जे लावलेत की नाही त्याच्यामुळे काय सुरेख दिसतात पहा. तर आता मी एक तोडूनसुद्धा तुम्हाला दाखवते. तर पहा, इथपर्यंत आपला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. कमेंट केल्यानंतर हाईपचे पॉईंट्ससुद्धा द्यायला विसरू नकात. आणि सोबतच तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता, कोणत्या गावातून, कोणत्या राज्यातून, ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मलासुद्धा माहीत पडेल आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेले आहेत किंवा पोचतात. आणि त्याच्यामुळेच मला तुमचे आभारसुद्धा अगदी व्हिडिओच्या शेवटी आभार मानता येतील. तर त्यासाठी नक्की मला कमेंटमध्ये सांगत चला. तर पाहू शकतात इथे अगदी व्यवस्थित आपली ही बर्फी तयार झाल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही डब्यामध्ये किंवा कंटेनरमध्ये घालून तुम्ही व्यवस्थित अगदी फ्रीजमध्ये ठेवू शकतात. फ्रीजमध्ये अगदी 6 ते 7 दिवस व्यवस्थित टिकते आणि वरती म्हणाल तर 3 ते 4 दिवस टिकते. तर नक्की तुम्हीसुद्धा या शिळ्या चपातीपासून हा पदार्थ बनवून पहा आणि आपली ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारांमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका.
जर तुम्ही ही चपातीपासूनची रेसिपी कुणाला करून खाऊ घातली तर तुमचं कौतुक झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही आणि शिवाय तुम्हाला खाणारे रेसिपी विचारल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, एवढी जबरदस्त होते। त्याच्यामुळे नक्कीच तुम्हीसुद्धा बनवून पहा आणि मला जरूर कमेंटमध्ये कळवा। माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद। चला उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान जबरदस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।